शेतकरी, बळीराजा, अन्नदाता ऐकायला अतिशय छान वाटतं. परंतु तुमच्या आमच्या ताटात सोन्याचा घास आणणारा शेतकरी खरंच सुखी आहे का हो? दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यासारख्या संकटांशी दोन हात करणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या मालाला कवडी मोल भाव मिळतो आहे आणि आपण आपल्या देशाला कृषीप्रधान बनवतो आहे. कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या नावावर राजकारणाचा नंगा नाच चालला आहे. पण खरंच कुणी त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देईल का हो? या शेतकऱ्याच्या भावना आज मी माझ्या कवितेतून आपल्यासमोर मांडणार आहे. उद्देश एकच, बदल घडावा आणि शेतकऱ्याच्या ताटातही सोन्याचा घास पडावा. कांदा सडला पडवीत टमाट्यांचा होतोय चिखल. कांदा सडला पडवीत टमाट्यांचा होतोय चिखल. भाव मिळेना जगण्यालाही कुणीच घ्यायना दखल. ढेकळासारखं झालं जगणं क्षणात होतंय माती. ढेकळासारखं झालं जगणं क्षणात होतंय माती. तुमच्या आमच्या घासासाठी अजून करतोय शेती. तुमच्या आमच्या घासासाठी अजून करतोय शेती. पांढऱ्या शुभ्र खादीत सुद्धा लपलाय एक बोका. पांढऱ्या शुभ्र खादीत सुद्धा लपलाय एक बोका. खादी आणि गादीसाठी आम्हाला देतोय धोका. कर्जमाफी आणि कर्जमुक्तीची आश्वासनं देतोय खोटी. कर्जमाफी आणि कर्जमुक्तीची आश्वासनं देतोय खोटी. तरी तुमच्या आमच्या घासासाठी मी अजून करतोय शेती. मी अजून करतोय शेती. ठिगळांच्या त्या बंडीसाठी चिंधीसुद्धा उरत नाही. ठिगळांच्या त्या बंडीसाठी चिंधीसुद्धा उरत नाही. भैरोबाची जत्रासुद्धा पहिल्यासारखी भरत नाही. नापिकी आणि दुष्काळाशी आता घट्ट झाल्यात नाती. तरी तुमच्या आमच्या घासासाठी अजून करतोय शेती. तुमच्या आमच्या घासासाठी अजून करतोय शेती. स्वतः पिकवल्या धान्याचाही गोड लागना घास. स्वतः पिकवल्या धान्याचाही गोड लागना घास. सावकारीच्या ओझ्याखाली गळ्यात पडतोय फास. कर्जबाजारी किताब मिळून शेवटी मरण येतंय हाती. तुमच्या आमच्या घासासाठी अजून करतोय शेती. तुमच्या आमच्या घासासाठी अजून करतोय शेती. तुमच्या आमच्या घासासाठी अजून करतोय शेती. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. उद्देश एकच, बदल घडावा. शेतकऱ्याच्या ताटातही सोन्याचा घास पडावा. धन्यवाद.